कढई तापत ठेवली. आता तेल टाकणार कढईत. आता टाकायची लसूण. आता टाकायची मिरची आणि कांदा. मिरची पण टाकायची, कांदा पण एकदम टाकायचा. मिरची लवकर भाजते. कांदा भाजला. आता भाजी टाकायची. आता टाकायची लालमाट भाजी. अर्धी अर्धी टाकायची, नाहीतर ती भांड्याच्या बाहेर येईल. ओलं खोबरं. किसलेलं ओलं खोबरं तुम्हाला पाहिजे तेवढं टाका. पण या भाजीत नंतर खोबरं टाकलं की छान लागतं. आता बीट झाली ना. ही झाली लाल माटाची भाजी. हो. झाकण ठेवून थोडा वेळ वाफवायची. एक वाफ काढायची आणि बंद करायची.